मंडळी, चित्रास लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला. आणि आता आम्ही आहोत कुठे? बसमध्ये आहोत. स्लीपर बस पकडले आहे. हे मी दाखवते तुम्हाला. हे असं कॅमेरा पकडून आहे. आणि ही खिडकी. तर आता बसमध्ये आहोत आणि मी विचार करते की मध्ये आता कुठे थांबलो तर ठीक आहे आपण बोलू, किंवा मग तिकडे पोचल्यावरतीच बोलू. सकाळी पोचल्यावरती बोलू. आमची खूप इच्छा होते अशी त्र्यंबकेश्वरला जायची. आणि आम्हाला असं ॲक्च्युली आहे की त्र्यंबकेश्वर आणि इतर गोष्टी पण अजून फिरायच्या आहेत. त्या फिरायच्या आहेत तर म्हटलं चला आता आपण शुभारंभ करूया फिरण्यासाठी. म्हणजे असे देवदर्शनसुद्धा अजून खूप खूप फिरायचं आहे तर ते पण फिरूया. बाकी इतर गोष्टी पण फिरणार. तर हा व्लॉग नक्कीच बघा. आणि व्हिडिओवर कोणी नवीन असेल, बघत असाल नवीन व्हिडिओ, तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ हाईपसुद्धा करा. आणि लाईक आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. तर ठीक आहे, आता पण नंतर भेटूया. बाय. किती वेळ असा हा पकडून जाईल, हात दुखेल म्हणून. चला. तर गाईज आम्ही आत्ताच उतरलो आहे. ती बघा गाडी अजून तिकडेच उभी आहे आणि आत्ताच उतरलो आहे. आता जातोय, बघतोय भक्तनिवास बघतोय. काहीतरी कुठेतरी म्हणजे स्टे नाही आम्ही आज करणार आहे, निघणार आहे, पण काहीतरी बघतोय फ्रेश होण्यासाठी, हॉटेल किंवा भक्तनिवास. तर बघू आता. मी म्हणजे काय असं बघितलं ऑनलाईन ना, तर म्हणजे स्टे नाही करायचं तरी चार्जेस खूप आहेत, म्हणजे 5,000 6,000 असे. तर म्हटलं इथे आल्यानंतरच बघते काहीतरी. इकडे काय आपले लोकल लोक असतात ते सांगतात ना, त्यामुळे आता बघू. आता झोपेत न उठलेले चल बघ. बाय. तर आता आम्हाला रूम भेटली आहे. थांब, मी माईक चालू नाही केलं. तर आता आम्हाला रूम भेटली आहे. तर बघू आता. हे बघा, म्हणजे त्यांचं नवीनच असा हे होमस्टेसारखंच बनवत आहेत. हा बेड पण नवीनच दिसतो. आणि हे असं आहे, समोरून दाखवते थांबा. हे असं आहे. आणि नागेश आता वॉशरूमला गेला आहे आणि म्हटलं आता थोडं फ्रेश होतो, तयारी करते आणि मग आम्ही तिकडे जाऊ दर्शनाला. लवकर दर्शन घेऊ तेवढं बरं आहे, नंतर गर्दी होईल परत, त्यामुळे. आणि या रूमचे आमच्याकडून 1,000 रुपये चार्जेस घेतले. आता म्हणजे त्यांना आम्ही सांगत होतो थोडे कमी करा म्हणून, पण तो बोलला की परत इकडे असे पण 2,000 वगैरे आहेत चार्जेस. तर म्हटलं 1,000 रुपये ठीक आहे. आणि आम्ही दुपारी निघणार आहे. तर मग 1,000 रुपये त्याने घेतले ते घेतले. आणि परत भक्तनिवासला जायचं होतं, तर ते परत शोधण्यापेक्षा आम्हाला इकडे आलं ना की तुम्हाला विचारतात रूम पाहिजे का. तर मग फॅमिली वगैरेसाठी पण आहे तिकडे. आपण थोडी बार्गेनिंग करून वगैरे आपण इथे राहू शकतो. मग म्हटलं जाऊ दे. मग भक्तनिवास इथे आम्ही नाही शोधायला गेलो तेवढं. आणि मी आता झोपेतली उठलेली दिसते. अजून तयारी करायची. इथे गरम पाणी वगैरे पण आहे, गरम पाण्याने आंघोळ वगैरे करू शकतो. तर आता तयार होऊनच भेटते मी तुम्हाला. तर मित्रांनो, आमचे मॉर्निंग झाले गुड. आत्ता उशीर झाला थोडा. सकाळी बसमुळे पण गोंधळ झाला, यायला उशीर झाला बसला यायला सकाळी. तर आता पुढचा पण जे काय आम्ही प्लॅन केलेलं होतं त्याच्यामध्ये पण थोडे चेंजेस झालेत. तर बघू आता काय काय कवर करायला मिळतं इथं, तर दाखवू आम्ही. तर भेटूया. एवढ्या टायमाला आम्ही असं इथे फिरू असं ठरवलेलं. गाडीच लेट आले, सगळं गणितच चुकलं. आता आंघोळ वगैरे करून आणि
तयारी हा करून तयारी करून आता मंदिराकडे तसे चाललोय. मंदिराकडे जायला निघालो आहोत. 800 मीटर अंतरावर आहे मंदिर तिथपासून. हम्म. आता जातो आणि बोलायचं तुला काय? आणि थोडीशी भूक पण लागली आहे. पण दर्शन घेऊन हा मग दर्शन घेऊनच नाश्ता बघतो वगैरे काहीतरी खायला, कारण जेवढा उशीर करणार तेवढं नंतर गर्दी जास्त वाढणार. बरोबर आहे. म्हणून मग म्हटलं की पहिले दर्शन करूया मग काहीतरी खाऊया. ठीक असं आहे. चालतं चालतं बोलायला जात नाही, थोडासा दम लागतोय, त्यामुळे थोडं नंतर बोलते मी. आणि आम्ही हे रेडी झाले तर तुम्ही बघितलं असालच. ठीक आहे, चला भेटूया. इकडनं जातानाचा हा व्ह्यू आहे ना भारी. हे कोणते डोंगर त्या मला नाही माहिती, पण छान आहेत. सकाळी जाताना आम्हाला दिसलं होती ना. आणि आता म्हणजे तरी किती वाजलेत आता? 8:30. 8:30 वाजले तरी थंडी लागते. तर आता आम्ही फुलं वगैरे घेतली आहेत आणि ह्याच्यामध्ये बेल वगैरे पण आहेत. आणि आता दर्शनाला चाललं. थोडी गर्दी वाढली असं वाटतंय. लाईन आहे, माईक जवळ घे. लाईन आहे. तर आता दाखवतो आतमध्ये गेल्यावर तुम्हाला. चला काकी पुढे. मॅडमला लाईक आई आहे, खूप फास्ट चालते. लाईन वाढले, खूपच गर्दी आहे. उशीर आलेल्याचे उशिरा आलेल्याचे परिणाम आहे ते, बाकी काही नाही. काय नाही आपल्याला आता काय म्हणजे आपणच घडलं ते सगळं. बघू आता. हो सगळ्या थोडा उशीर झालेला आहे तसं तर. भेटूया. गर्दी थोडी वाढली आहे, काय माहिती किती वाजतात माहिती नाही. झोप आले ना तुला? झोप आले ना तुला? बराच वेळ झाला लाईन मध्ये. हा मला झोप येते. मी झोपते आणि मला बोलते कारण गार वाटतंय, मला झोप येते. रात्री काही झोप झाली नाही गाडीमध्ये त्यामुळे. आणि काय नाही. किती वेळ झाला? किती वाजता आला आपण? 8:30ला लाईन मध्ये घुसलोय. आता 10 झाले. अजून लाईन मध्येच आहोत. अजून खूप लाईन बाकी आहे. हे बघू बाप्पाचं दर्शन कधी होतं.
फायनली आमचं दर्शन झालं आणि सगळे घामाटलोय आम्ही. 1 वाजता दर्शन झालं. हा, 9 किती? वाजल्यापासून लाईन 4 लावली. तास झाले ना. ऑलमोस्ट 4 तास 4 झाले. तास झाले पण दर्शन आम्हाला. व्यवस्थित झालं. हा एकदम म्हणजे आरती आम्हाला पण भेटली. आरशात बघायची गरज नाही लागली. आम्ही खाली पूर्ण बघून आणि चांगलं दर्शन आम्हाला नेमकी आरती पण भेटली. घेतलं. हो ते एक बरं झालं. पण आता थोडे आमचे चेहरे थकलेले वाटत. हे 4 तास आम्ही त्या लाईनीतच होतो ना. आणि VIP दर्शन नाही घेतलं, असं नॉर्मल घेतलं, त्यामुळे जास्त वेळ लागला. VIP दर्शन लगेच होतं ना नागेश? हो लगेच 15-20 मिनिटात होऊन जातं. हां, कमीत कमी जास्त गर्दी असेल तर अर्धा 1 तास. हो. तर मग आम्ही आता हे नॉर्मल मंदिराच्या आवारामधलं मी तुम्हाला दाखवते थोडं. आणि आम्हाला भूक इतकी लागली आहे ना आत्ता. आम्ही सकाळी काहीच खाल्लं नाही म्हटलं, पण दर्शन आपण सकाळ सकाळ जातो ना, तर लवकर होईल दर्शन. तर काय झालेलं नाही. हा माणूस काय नुसता फोटो काढतो. सगळं प्लॅन विस्कटलेलं आहे. जिथे जिथे जायचं होतं आता तिथे नाश्ता वगैरे जायला काहीच भेटतंय नाही. का? आता बघू डायरेक्ट काहीतरी खाल्लं चटरपटर, आजूबाजूचं थोडं फिरून, नाही तर जेवू आम्ही. हो. ठीक आहे. आम्हाला जेवढं क्लिक करता आलं आतमध्ये तेवढं आम्ही क्लिक करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर मंदिराच्या बाहेर आलो आम्ही. तर इथं पण अशी छोटी मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे पण अशी नंदीची अशी छोटीशी मूर्ती एकदम मस्त सुरेख आहे. इथे पण पिंडी आणि हेच बोलत होते. बाहेर अशी देवांची मूर्ती आणि पण आहे. बाहेर तुम्हाला प्रसादी वगैरे घ्यायला पण आहेत. आतमध्ये पण प्रसादी घेऊ शकता. इकडे पाहिजे असेल ना तुम्हाला रुद्राक्ष वगैरे आणि आपलं शंकर भगवानांच्या मूर्ती, हे आपलं पिंडी आणि शंख वगैरे सगळं आहे. आता तिकडच्या मंदिराचं पण दर्शन केलं आणि इकडे परत शंकराची पिंडी किंवा अजून काय तुम्हाला पाहिजे आहे देवाचं सामान वगैरे तर आहे. परत खाय प्यायला पण आहे इकडे. आता शांतच असतो, काय बोलतच नाही. शांत असतो. आमचा अवतार तर असं झालाय कुठून तरी भंग. जे जे करायचं होतं ते करायला नाही भेटलंय. हां, सगळं टाइम असं मंदिरातच गेलं. त्यामुळे आता थोडं हे प्रसाद पण घेतला, लाडू. कारण आमची संध्याकाळची रिटर्न ट्रेन आहे. हां, लाडूचा बॉक्स घेतला 20 रुपयाला एक. तिकडेच होता मंदिरात. लाडू. हां, तर दोन लाडू असं तो बॉक्स घेतला. तर आता मग तो प्रसाद घेऊन जाणार घरी. बाकी इतर काय घेतलं ना. आता
बघू तुम्हाला सांगते अजून काय करणार होतं. आता आम्ही फ्रेश झालो आहे बघा. आणि मी कालचेच कपडे घातलेत कारण जो आणलेला ना तो मला टाईट होता आणि मी घरी काय बघितलं नव्हतं. तसंच नवीन उचलून घेऊन आलेली तर मी कालचाच घातला, फ्रेश झालो. आणि आता आम्ही तीर्थराज कुशाव्रत मंदिर आहे ना तिकडे आलो आहोत. तर मी तुम्हाला ते दाखवते, नागेश दाखवेल. त्र्यंबकेश्वर मंदिरच्या बाजूलाच आहे, बाजूला आहे. एक 2-5 मिनिटं अंतरावरती आहे. ॲक्च्युली इकडनं आंघोळ करून तिकडे जातात लोक. अच्छा, ते ना माहिती मला. त्र्यंबक नगर त्याच्यामध्ये आंघोळ केलेली चांगलं असतं. अगदीच नाही तर अंगावर पाणी तरी शिंपडायचं, पाय धुवायचे. इकडे मंदिर पण आहे. मंदिर दाखवतोय. छान वाटतं ना. तर आता मी पाण्यामध्ये उतरते. फक्त पायच भिजवते. हा गार आहे पाणी. आणि मंदिरात जाते, तुम्हाला मंदिर दाखवते. फक्त मला माहिती नाही अलाउड आहे की नाही व्हिडिओ काढायला, तसं मी तुम्हाला दाखवते. हे नंदी महाराज, विष्णुदेव. आतमध्ये मी फोटो नाही काढला, अलाउड नाही आहे. पण इकडे बहुतेक जण आंघोळ वगैरे करतात आहेत बघितलं तर, एवढं गार पाण्यामध्ये. तुम्हाला दाखवते. इकडे मी जास्त शूट नाही करत आहे कारण सगळ्या बायका वगैरे पण इकडे आंघोळ वगैरे करतात आणि ते चांगलं नाही वाटत आहे शूट करायला मला. त्यामुळे मी नाही करत आहे शूट. एवढं मी दाखवलं आहे तेवढं म्हणजे छान आहे. इकडे येऊन तुम्ही प्रसन्न वाटतं, येऊ शकता. आणि परत आपण जसं कसं शुद्ध होऊन आपल्या देवाला पाया पडायला जातो, तसं इकडे शुद्ध होऊन मग देवाला पाया पडायला जातात. पण आम्ही आधी तिकडे गेलो, नंतर इकडे आलो. तिकडे भयंकर गर्दी होती. आता आम्ही डाळवडे खायला आलो मयूर हॉटेलची इथे, तिथेच बाजूला. तर बघू टेस्ट कशी आहे ती. छान दिसतंय का तुम्हाला? एक मिनिट, बॅक कॅमेरा चालू करते मी पण ना. तर आता आम्ही टेस्ट करून बघतो कारण मी हे यूट्यूबला बघितलेलं, एकाने टाकलेलं चांगलं लागतं. मी आले इथे, यूट्यूबला बघितलं. मोहन खायला आणलं, पण तो इथेच बाजूला आहे असं माहिती नव्हतं मला. काय ते कुठे बाजूला? तीर्थराज कुशाग्रत. मी ना खाऊन बघते, थांबा. अपोजिट झाली वाटतं. वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट.
रिॲक्शन चटणी बरोबर का अजून चांगलं लागतं. कोणती चटणी आहे ती? हे बघा, हे लगेच तुटतं आहे, क्रिस्पी आहे आणि आतून सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे हे काय आहे? कढी. कढी, ही कढी आहे आणि चटणी आहे मिरची. त्याच्यावर पण चांगलं लागतं कढीवर. कढी बरोबर. पण ज्याने सांगितलेलं ना खरंच चांगलं लागतं. अजूनच सांगितलेलं ते तुम्हाला बघू, मला दिसलं ना की तुम्हाला दाखवते. दिसलं ना की दाखव. ठीक आहे, तर आम्ही खाऊन घेतो आता. मी खातो, तू नको खाऊ. चुपतो कवऱ्या. बोल ना. काय बोलायचं आता? तर आता आम्ही रेल्वे स्टेशनला आलो आहे. तिकडे दुसरं कुठे गेलो नाही कारण आमची ट्रेन आहे आता. परत लेट झालं असताना आणि परत तिकडनं स्टेशन किती किलोमीटर आहे नागेश? 42 किलोमीटर लांब स्टेशन आहे आणि एकतर गाड्या पण टायमावरती नाही आहेत. बसने यायचं झालं तर बस थांबत येते, प्रत्येक स्टॉप घेत येते. तर त्यापेक्षा आम्ही मग ती शेअर टॅक्सी असते ती करून आलो. म्हणून ते फक्त 2च फिरलो. बाकी पंचवटी होता, अजून एक काहीतरी होतं ते आम्ही फिरलोच नाही. ब्रह्मगिरी पर्वत पण जायचं होतं, ते पण राहून गेलं. की नाही, अजून एकदा येऊन आपण फिरू. ते आता सध्या एवढंच फिरलो कारण एका दिवसामध्ये काय फिरणार माणूस, थकलेला रात्रीचा ट्रॅव्हलिंग करून आलेलं. कारण परत उद्या संडे आहे तर मी म्हटलं उद्या जाण्यापेक्षा आजच जाऊ, म्हणजे उद्या घरी जाऊन आराम करता येईल. म्हणजे ह्या उद्देशाने मी आजच म्हटलं जाऊ त्र्यंबकेश्वर करून यासाठी. आणि आता मी स्टेशनला आलोय. आता बघू गाडीचा वेट करते. आणि आम्ही ते शेअरिंग टॅक्सीने आलो तर मी त्याच्यात झोपूनच गेले तेवढा वेळ. माझी तर डोळे टॅक्सीमध्ये झोपा काढा होती बघा. मला झोपच येते. मी झोपलेली होती त्यामुळे म्हटलं चल नागेश आता ब्लॉग आपण एंडिंग करूया. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. असं काय व्हिडिओ काही एवढं काही हे नाही आहे, फक्त आम्ही दर्शनाला आलो ते तुम्हाला तुमच्याबरोबर आम्ही शेअर केलं आहे. बाकी तर असं काय एवढं हे नाही आहे. आणि व्हिडिओ आवडला चित्राज लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तोपर्यंत तुला तर बाय लवकर करायचं ह्याला, मला नाही करायचं. अरे कॅमेराची चार्जिंग बघ संपत आली आहे. तर तोपर्यंत बाय बाय. आणि बाजूला अजून हाईप सुद्धा करा व्हिडिओ आमचे. तिथे स्टार दिसत असेल बघा खाली, तिकडे हाईप करा. डायरीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हाईप पण करा व्हिडिओला. ठीक आहे, चला बाय बाय. बघू उद्या संडेचं काहीतरी आम्ही घराच्या घराचं असंच काहीतरी गेम खेळू. ठीक आहे, चला बाय बाय.